जगात लोकशाही असणारे अनेक देश आहेत, पण कॅमेरून या आफ्रिकन देशात लोकशाहीची व्याख्या जणू एका व्यक्तीभोवती फिरते आणि ती व्यक्ती म्हणजे 92 वर्षीय राष्ट्राध्यक्ष पॉल बिया। आश्चर्य वाटेल, पण गेल्या 43 वर्षांपासून सत्ता त्यांच्याच हातात आहे आणि पुन्हा एकदा ते निवडणूक लढवण्याची घोषणा करतायत। 1982 साली पॉल बिया कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते कधीही निवडणूक हरले नाहीत। त्यांनी राज्यघटना बदलून पुन्हा पुन्हा निवडणूक लढवली। 2018 मध्येही ते निवडणुकीत 71% मतांनी विजयी झाले, मात्र विरोधकांनी त्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले। जगात अनेक ठिकाणी 70 ते 75 वयाचे नेते निवृत्त होतात। पॉल बिया मात्र 100व्या वर्षापर्यंतही सत्ता सांभाळण्याच्या तयारीत आहेत। गेल्या वर्षी तब्बल 6 आठवडे ते कुठेही दिसले नाहीत आणि तेव्हा त्यांच्या निधनाच्या अफवा देशभर पसरल्या होत्या। पण अचानक 1-2 बैठकीत ते पुन्हा दिसले आणि या चर्चांना पूर्णविराम लागला। आज त्यांच्या वयावरून आणि तब्येतीवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नवीन आणि तरुण नेतृत्वाला संधी द्या असा आवाज आता कॅमेरूनच्या जनतेकडून उठवला जातोय। मात्र पॉल बिया हे आपल्या हट्टावर पेटून उठले असून मी अजूनही देशसेवेसाठी सज्ज आहे, देश आणि विदेशातूनही माझ्याकडून निवडणूक लढवण्याची मागणी झाली आहे असा ते दावा करतात। मात्र आता याला लोकशाही म्हणावी की सत्ता व्यवस्थेचा खेळ, जिथे 43 वर्षांपासून एकच चेहरा दिसत आहे।